नाशिकचे गणेश देसाई यांनी हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट या कंपनीत काही रक्कम गुंतवली होती। ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवून जादा दरानं व्याज देण्याचं आमिष या कंपनीनं दाखवलं होतं। मात्र तसं काहीच न झाल्यानं देसाई यांनी हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटचे संचालक विनोद पाटील याच्यासह 10 जणांवर गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। मिनिमम इन्व्हेस्टमेंट होती PMSला 50,000 रुपीज। 50,000 पासून तर जवळपास 5-6 कोटीपर्यंत इंडिव्हिज्युअली अशा लोकांनी ॲड केलेले आहेत, त्याच्यात इन्व्हेस्ट केलेले आहेत। तर हा आकडा खूपच म्हणजे अजून पण असू शकतो। माझ्या माहितीप्रमाणे तरी साधारण 3-1 हजार यांचे इन्व्हेस्टर आहे नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये फक्त। MPAD ॲक्ट खालती जेव्हा यांनी पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यानंतर आणि जेव्हा ती कंप्लेंट नोंदवण्यात आली त्याच्यानंतर त्यांना त्या व्याजासाठी यांना पैसे परत करावे लागतील। व्यतिरिक्त लिगल खर्च जे काय झालेले आहे ते द कंप्लेंट कॅन डिमांड दॅट अमाऊंट फ्रॉम देम। हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालक मंडळातले बहुतेक संशयित हे MBA फायनान्स विषयाचे पदवीधारक आहेत। या प्रकरणात 150हून अधिक तक्रारी दाखल झाल्यात। आता आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीचा हा गुन्हा वर्ग करण्यात आलाय। हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट्स आणि त्याच्या रिलेटेड जे 6-7 कंपनी आहेत त्यांचे जे डायरेक्टर असते त्याचे विनोद पाटील आणि सुशांत कोटुळे आणि दुसरे त्याचे मित्र कंपनी आहेत त्यांच्याविरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या अनुषंगानं जे पुढचे आर्थिक गुन्हे शाखा नाशिक त्या संबंधाने त्या गुन्ह्यामध्ये थरोली तपास करत आहेत। या प्रकरणी पोलीस जास्तीत जास्त पुरावे गोळा करत आहेत। मात्र या प्रकरणातले संशयित आरोपी देश सोडून इतरत्र जाणार नाहीत याची खबरदारीही पोलिसांना घ्यावी लागणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।